नमस्कार मंडळी. ते 3 आहेत ते बाण आहेत आणि हा एक कालचा उडू आहे. तर आता आपण हा मासा रिलीज करणार आहोत. पाहू शकता समुद्र आहे आणि रिलीज करतोय आपण. नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण फिशिंगसाठी आलो आहे. आज आपण पाग जे जाळं असतं त्याने आपण फिशिंग करायची आहे. तर आज तुम्हाला दाखवतो की पाग कसं उडवतात, त्याचा काय वापर केला जातो, त्याचे कसे पार्ट असतात, अशी व्हिडिओ पूर्ण होणार आहे आपली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इथेच आपलं घर आहे, मागच्या साईडला जवळच आहे. मी घर पण दाखवतो तुम्हाला. हे पण आपले इथलीच घर आहेत, काकांची वगैरे. तर पाहू शकता एकदम आम्ही किनाऱ्यालाच राहतो. जवळूनच जाळं टाकायला लागतं, 1 मिनटाचं पण अंतर नाही. जस्ट भिंतीच्या खाली उतरायचं आहे या आणि जाळं टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता. तर पुढे पुढे जाऊया आपल्या घराच्या इकडे आणि पाहूया घराच्या जवळ काय मासे मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने जाळ्यातली काठी वगैरे काढायला लागते. आता आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे, परत व्यवस्थित करून घेऊया एकदा, पुन्हा एकदा. काय कचरा वगैरे असेल तर जाळ व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे. आणि मी आता तुम्हाला जाळ्याची थोडी माहिती सांगतो, कशा पद्धतीने जाळं असतं. आता आपण राहुल दादाला माहिती सांगूया. नमस्कार मंडळी. हे आहे कास्टनेट. तर या कास्टनेटचे काही पार्ट्स आहेत. तर ह्याला म्हणतात ही वरची रशी आहे, जी आपण कास्टनेट केल्यावर आपल्या हातामध्ये राहणार आहे, जेणेकरून आपण जाळेवर उडू शकतो. ही आहे कास्टनेटची शेंडी. इथपर्यंत शेंडी आहे. इथून आपण एक एक पार्ट्स खाली जोडत जाणार आहोत. पाहू शकता ही लहान आहे आणि इकडून जसं जसं आपण खाली जातोय तसं तसा हा कास्टनेट मोठा होत जातोय, जेणेकरून आपला जो खालचा डायमीटर आहे तो मोठा भेटावा म्हणून. आणि असे आपण वाढवत जाणार आहोत. असा आपला कास्टनेट आला. तर हा एक फक्त किनाऱ्याला मच्छी पकडण्यासाठी कास्टनेट बनवलेला आहे. तर इकडे आहे आपण रस्सी लावलेली आहे आणि इकडे आपण घोली लावलेली आहे, जे आपण हे शिशापासून बनलेलं आहे, जेणेकरून याला गंज पण येत नाही आणि हे लॉंग लास्टिंग आहे. जवळपास 25-30 वर्ष जुनी गोष्ट आहे ही. आम्ही अजूनपर्यंत वापरतोय. त्याच्यामध्ये रशी टाकून आपण कास्टनेटला बनवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये याला पोत म्हणतात. तर हा पण पोत बनवलेला आहे, जेणेकरून कास्टनेट असा पडतो, खाली पाण्यामध्ये पडतो, तेव्हा मासा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि इथून जाता जाता तो या पोतामध्ये येऊन अटकतो. आणि जेव्हा अटकतो तेव्हा आपण हळूहळू या पद्धतीने खेचतो. असं कास्टनेट आपण जवळ करतो आणि हा मासा तोपर्यंत इथेच असतो आणि असं आपण कास्टनेट जवळ करून मग ह्याला आपण वरती घेतो. तर या प्रकारे हे जाळं बनवलेलं आहे. तर आता तुम्ही सर्व माहिती तर ऐकलात. आता आपण पुन्हा एकदा टाकायला जाऊया दुसऱ्या ठिकाणी. आपल्याला छोटे छोटे मासे मिळत आहेत. थोडे मोठे मासे मिळाले की आपण घेऊन जाणार आहोत घरी आणि त्याचा नाश्ता बनवणार आहोत. आम्ही आता सकाळचे 8 वाजलेत आणि 8 वाजता चालू आहे फिशिंग करायला. तर आज मी नाही जाळं उडवत आहे, आज राहुल दादा उडवतो आहे. कधीतरी मी स्वतः उडवेन, त्यावेळी पण दाखवेनच तुम्हाला. मला वाटतं आता काहीतरी आपल्या जाळ्यात गावलं आहे, पाहूया मिळतंय काय. एक मासा गावला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा पहा, एक बाण मासा गावला आहे. आमच्याकडे याला बाण बोलतात, पाहू शकता. एकच गावला आहे. सुरुवात तर झाली आहे, पाहूया आता गावायला चालू होतील. छोटा आहे त्यामुळे सोडतोय. पाहू शकता, चाललंय. 4-5 गावले असे ठेवलेलं असतं, तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. हा पहा, बाण मासा आहे. हा डिझाईन पाहू शकता कशा पद्धतीने. तर आता आपण त्याला सोडून देऊया परत. तर आता आपल्याला एकच मासा मिळाला होता, तो आपण सोडून दिलेला आहे. छोटा पण होता. आता आपण दुसऱ्या स्पॉटवरती जाऊया आणि तिथे बघूया काय मासे मिळत आहेत काय. तुम्ही पाहू शकता, मगाशी आपण त्या साईडला होतो, आता आपण ह्या साईडला आलो आहे. आणि तुम्ही जाळ फेकायची पद्धत पाहू शकता, कशा पद्धतीने फेकलं जातं.
तर मासं भेटलं असं वाटतं. खाऊया. जवळ जाऊन पाहूया काय मिळालंय. हे गावला आला बरेच होते बाण, त्या काठींमुळे वर उठवून पागला आणि हा पाहू शकता बाण मासा गावलाय. परत डिझाईन पहा ह्याची सेमच आहे, त्याला पण सोडून दिलेलं आहे आपण. आणि हा वेगळा मासा गावला आहे, कापसा मासा बोलतात. शाईन पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने, एकदम जिवंत आहे, एकदम छोटा आहे, त्यामुळे आपण ह्याला पण सोडून देतोय. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे कसे दगड वगैरे आहेत, कातळ आहे. त्या कातळावरून आपल्याला चालत जायला लागतं. तुम्ही पाहू शकता मोठे मोठे दगड आहेत, कातळ आहे, आणि ह्याच्यातून आपल्याला चालत चालत जायचं आहे आणि फिशिंग करायची आहे. तर आपण 2-3 ठिकाणी जाळं टाकलेलं आहे, पण 2च मासे हाताला लागले होते, ते पण आपण रिलीज करून दिलेले आहेत. आता मोठ्या साईजचे थोडे 2 मासे भेटले आहेत. हे पहा, 1 आणि 2 मासे आहेत. तर त्यांना आपण ठेवलेले आहे. सकाळचं आलो आहे आपण, 8च्या दरम्यान आलो आहे. आता 8:30-9 व्हायला आलेत. 2च मासे मिळालेत, पण आपल्या नाश्त्याची सोय झाली. आपण ह्यांना फ्राय करायचं आहे आता घरी जाऊन. आमच्या घरामध्ये रोज मच्छी असतेच जेवायला, एकदम किनाऱ्यालाच घर आहे, त्यामुळे रोज आमच्याकडे सवयच झाले मासे खायची. त्यामुळे तुम्ही पण या, तुम्हाला सुद्धा मासे खायला घालतो एकदम ताजे ताजे. तुम्ही पाहू शकता आता आम्ही थोडा आराम करतोय. 1 तास आम्ही पागत होतो, आता थोडा आराम करतोय. ह्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. जाळं वगैरे ठेवलेलं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने रस्सी बांधली जाते. पावसाळा असल्यामुळे कचरा खूप आला आहे समुद्राला, पाहू शकता भरपूर कचरा लागला आहे. त्याच्यातून आपल्याला मासे पकडायचे आहेत. चल तर मग दुसऱ्या स्पॉटवरती जाऊया. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पूर्ण खाडी आहे, दाभोळची खाडी. या साईडला समुद्र आहे, या साईडला दाभोळची खाडी आहे, आणि आपण किनाऱ्यालाच मासेमारी करतोय. या जाळ्यातसुद्धा मासे मिळालेले नाही, तर आणखीन आपण पुढे जाणार आहोत. तिथे पाहायचं आहे आपल्याला मासे मिळत आहेत काय. तर एक मोठा मासा भेटला आहे आता मागात, तर बाणच आहे, मोठा आहे, तुम्हाला दाखवतो आता. तर तुम्ही पाहू शकता ह्या जाळ्यात आपल्याला मासे मिळालेत. एकच भेटला आहे, पण मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे आपण त्याला घेऊन जाणार आहोत. आपला नाश्ता होईल सकाळ सकाळ. आपण ह्याला मस्तपैकी फ्राय करणार आहोत, आणि नाश्त्याची सोय झाली आपल्या. पाहू शकता मस्त साईज आहे, पंजा एवढा आहे, पाहू शकता. आपण पुन्हा एकदा स्पॉट चेंज केलेला आहे. एक मासा मिळाला आहे आपल्याला. आता आणखीन पुढे जाऊन थोडं जाळं टाकूया, पाहूया मासे मिळतात का. आपला जाळं खाली अटकला आहे, त्यामुळे पाण्यात जायला लागतं आहे. कमरेपेक्षा जास्त पाणी असेल, खाली जाऊन खेचायचं जाळं. पाहू शकता पाण्यात उडी टाकले राहुल दादाने, आणि लाटा पाहू शकता कसा पडली. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एक वेगळ्या डिझाईनचा थोडा बाण भेटला आहे. मला वाटतं त्याचा कलर गेला आहे थोडासा, पाहू शकता. हा पहा नवीन एक भेटला आहे. कलर थोडासा चेंज आहे. हा थोडा इथे व्हाईट आहे, आणि हा थोडा असा वेगळा कलर आहे, पाहू शकता. बाकी मासा सेमच आहे, थोडासा कलरमध्ये फरक आहे. या माशांना बाण बोलतात. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची डिझाईन आहे त्यांच्यावरती, आणि एकदम जिवंत आहे, त्यामुळे त्यांचा तोंड हलतोय, पाहू शकता तोंड हलतोय. आपण जिवंतच आहे. डोळे पहा कसे आहेत.
आपण आलो होतो तेव्हा आपण काही पिशवी वगैरे घेऊन आलो नव्हतो. आपल्याला 3 मासे भेटलेत, त्यामुळे आपल्याला पिशवीची गरज लागली. तर आता आपण पिशवी शोधूया. तुम्ही पाहू शकता आम्हाला आता 4 मासे भेटलेत. तुम्हाला आता 4 मासे दाखवतो कुठचे कुठचे आहेत ते. ते 3 आहेत ते बाण आहेत आणि हा एक कालचावडू आहे. पाहू शकता त्याचा कलर पहा कशा पद्धतीने आहे. आता आपण परत जाळं टाकायचं आहे या ठिकाणी. इथे घर आहे आपलं आणि तुम्हाला जाळं कुठे टाकायचं आहे ते दाखवतो. पाहू शकता माझ्या मागच्या साईडला पूर्ण लाटा थोड्या स्थिर झाल्या की आपल्याला जाळं उडवायचं आहे. आता थोड्याशा लाटा येत आहेत, त्या पद्धतीने जाळं उडवायचं आहे लगेच. आता शांत झालं आहे, जाळं टाकलेलं आहे. तर पाहूया काय मासे मिळत आहे त्याच्यात. जाळं टाकल्यावरती अशी थोडा टाईम वाट बघायला लागतो, जेणेकरून आपल्याला समजतं की त्याच्या जाळ्यात मासे अटकलेत की नाही. त्या हातावरती समजतं. ती रस्सी आहे, ती रस्सी हातात पकडून ठेवायची आणि जसं मासं धावेल या साईडला तसं त्या रस्सीवरती समजतं आपल्याला की मासा अटकला आहे. त्यानंतर अटकल्यावरती आपण जाळं ओढायला सुरुवात करायची. तुम्ही पाहू शकता आपण या माशाने इथे ठेवले आणि ते कसे उडत एकदम कडेला चाललेत पाण्याच्या. हे पहा, त्यांना बरोबर अंदाज आला आहे पाण्याची साईड कुठची आहे. ते हळूहळू चाललेत कडेला. त्यांना मी आता उचलतो आणि परत वरती टाकतो. हे अशा पद्धतीनं मासं पकडायचं असतं, जेणेकरून हे वरची काठी आणि साईडची काठी लागणार नाही. तर ह्याला आता वरती टाकतो. हे पहा, असंच पकडायचं आहे. हे पहा, ते पकडायचं आहे, वरती टाकायचं. तुम्ही पाहू शकता आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती आलो आहे. हे पहा, तुम्ही आता पाहू शकता आपल्याला एक मासा मिळाला आहे, ताऊज मासा. पण हा छोटा आहे. या प्रकारचे मासे आणखीन थोडे मोठे होतात. तर हा छोटा मासा आपण सोडून द्यायचा आहे. तर मी रिलीज करतो, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण हा मासा रिलीज करणार आहोत. पाहू शकता समुद्र आहे आणि रिलीज करतोय आपण. पाहू शकता मासा गेलाय तो समुद्राला. आपल्याला एकूण 7 ते 8 मासे मिळाले होते. त्यातले आपण छोटे वगैरे मासे सोडून दिलेले आहेत आणि जे आपल्याला गरजेपुरते आहेत मोठे तेवढेच ठेवलेले आहेत. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.